नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 297वा. प्रकरण आपलं चाललंय 53व. कस्तुरिया मृगकाव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 5 ते 8. प्रथम आपण 5वा दोहा ऐकूयात. घटपथे कही न देखिए, ब्रह्म रहा भरपूरे, जिनी जान्या तिनी निकटी है, दूरी कहे ते दूरी. घटपथे कही न देखिए, ब्रह्म रहा भरपूरे, जिनी जान्या तिनी निकटी है, दूरी कहे ते दूरी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ब्रह्म कुठे कमी किंवा कुठे जास्त आहे असं समजू नका. ते सर्व ठिकाणी सारखेच भरलेले आहे. ज्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली ते त्याच्या निकट जाऊ शकतात आणि जे त्या ब्रह्माला लांब आहे असं म्हणतात ते त्याच्यापासून दूरच जातात. कबीर सांगतात की परमात्म तत्व सर्व ठिकाणी सारखंच भरलेलं आहे. त्याला शोधायला कुठेही लांब जायला नको. आपल्या हृदयातच त्याची प्राप्ती होईल. परंतु मनुष्य अज्ञानामुळे आपल्या जवळील परमात्मा ओळखतच नाही आणि सर्व ठिकाणी त्याला शोधत राहतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सर्वस्थळी परमात्म तत्वते, कुठे कमी नाधिक, जाणत नाही त्यासे दूर, तो जाणे त्या सन्निध. सर्वस्थळी परमात्म तत्वते, कुठे कमी नाधिक, जाणत नाही त्यासे दूर, तो जाणे त्या सन्निध. पुढचा दोहा ऐकूयात 6वा. मजान्या हरि दूर है, हरि रहा सकल भरपूरी, आप पिछाणे बाहिरा, नेडा ही थे दूरी. मजान्या हरि दूर है, हरि रहा सकल भरपूरी, आप पिछाणे बाहिरा, नेडा ही थे दूरी. नेडा म्हणजे जवळ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी प्रभूला दूर आहे असं समजत होतो, पण तो तर सर्व ठिकाणी पुरेपूर भरलेला आहे. जर त्याला दूर शोधू पाहाल तर तो जवळ असूनही दूर जाईल. भगवंत हृदयात असूनही त्याची ओळख नाही, त्याचं ज्ञान नाही. त्यामुळे मनुष्य देवाला शोधत बाहेर फिरतो. शोधिसी मानवा रावळीय मंदिरी, नांदतो देव हा आपुल्याच अंतरी. पण अशी स्थिती असूनही त्याला आपल्यामध्येच ईश्वराचा वास आहे हे कळतच नाही. मग जो त्याला बाहेर शोधत फिरतो त्याच्या बाबतीत हरी सुद्धा दूर दूरच जातो. जणू हा काही पाठशिवणीचा खेळच असल्यासारखं वाटतं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वाटे मजसी हरी दूर, पण हरी हृदय मंदिरी, जवळ असूनी दूर जाई, तो शोधता बाहेरी. वाटे मजसी हरी दूर, पण हरी हृदय मंदिरी, जवळ असूनी दूर जाई, तो
तो शोधता बाहेरी. पुढचा 7वा दोहा ऐकूयात. तिनके ओले राम है पर्वत मेरे भाई. सद्गुरु मिली पर जा भया तब हरि पाया घट माही. तिनके ओले राम है पर्वत मेरे भाई. सद्गुरु मिली पर जा भया तब हरि पाया घट माही. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. ओल्हे, ओल्हे म्हणजे जवळ. परचा, परचा म्हणजे परिचय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. राम तर गवताच्या पात्याच्या आड आहे, पण तो पर्वताप्रमाणे लांब आहे असं भासतं. जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा त्याचा परिचय प्राप्त होतो आणि तेव्हा कळून येतं की तो राम आपल्या मनातच विद्यमान आहे. जवळ असूनही न सापडणं अशीच कस्तुरी मृगासारखी मनुष्याची अवस्था आहे. राम वास्तविक प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करूनच आहे. इतका जवळ असून सुद्धा मनुष्याला त्याची ओळख होत नाही, कारण अहमरूपी पर्वत त्याच्या आड येतो. त्याचं रहस्य न समजल्यामुळे तो विराट ईश्वर जीवाच्या दृष्टीच्या पलीकडे राहतो. सद्गुरू प्राप्त झाल्यावर अहम विनष्ट होतो आणि परमप्रभूचा साक्षात्कार होतो. तो आपल्या हृदयातच प्राप्त होतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. रामाची वसते हृदय मध्ये अहम पर्वत. सद्गुरु मिळता परिचय होतो हरी भेटे हृदयात. रामाची वसते हृदय मध्ये अहम पर्वत. सद्गुरु मिळता परिचय होतो हरी भेटे हृदयात. पुढचा दोहा ऐकूयात. 8वा. राम नाम ते हूँ लोक में सकल रया भरपूरी. ये चतुराई जाऊं जनी खोजत डोल दूरी. राम नाम ते हूँ लोक में सकल रया भरपूरी. ये चतुराई जाऊं जनी खोजत डोल दूरी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. चतुराई, चतुराई म्हणजे ज्ञान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. राम नाम तर तिन्ही लोकात पूर्णपणे विद्यमान आहे. ज्यांचं ज्ञान नष्ट झालेलं आहे ते त्याला शोधत शोधत दूरवर भटकत राहतात. राम संपूर्ण ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे. तो प्रत्येक जीव मात्रातही आहे. तो एके ठिकाणी आहे, एके ठिकाणी नाही अशी स्थिती पण नाही आहे. परंतु हे मनुष्याला ज्ञान नाही होत. त्यामुळे तो तीर्थक्षेत्री, मंदिरात, मशिदीत रामाला शोधत फिरत राहतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात. राम वसे तिन्ही लोकांमध्ये सर्वांना व्यापून. ज्ञान नाही जे ते थकले रामाला शोधून. राम वसे तिन्ही लोकांमध्ये सर्वांना व्यापून. ज्ञान नाही जे ते थकले रामाला शोधून.